मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, गोरस बेचने आई हाट। काना रे मनमोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा। काना रे मनमोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल, हुतो थकित भैरे तुका, भागा रे सब मन का धोका। काना रे मनमोहन लाल, सबही विसरू देखे गोपाल। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया। कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय। सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू, श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा गवळणपर प्रकरणातील असून जगद्गुरु तुकाराम महाराज जवळजवळ या प्रसंगाच्या माध्यमातून 5000 वर्षापूर्वीचा अनुभव आणि स्वतः घेतात आणि तो अनुभव तुम्हा आपल्यालाही प्राप्त व्हावा म्हणून आपल्याला सांगतात। विठाला भारतीय संस्कृतीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांसारखे महापुरुष हे तुमचे आपले आदर्श आहेत। तुमच्या आपल्या अंतःकरणाने असं ठाम ठरवलेलं होतं की देवाचा साक्षात्कार जपी तपी ब्रह्मचारी संन्यासी साधू ब्राह्मण बैराग्यांनाच होतो, सर्वसामान्यांना होत नाही। हा भ्रम दूर करण्याकरता असे हे महाभारतासारखे रामायणासारखे ग्रंथांमध्ये आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेमध्ये आपल्याला साक्ष आहे की सर्वसामान्य संसारी प्रापंचिक मनुष्य सुद्धा तो अनुभव घेऊ शकतो। हा भ्रम निराश करण्याकरता खरं तर ही संत मंडळी महाराष्ट्रात विशेष करून अवतीर्ण झाली। नाही तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो एक ठाम निर्धार होता की आपल्यासारख्या सामान्य विषय विकारामध्ये माया मोहामध्ये बरबटलेल्या जीवांना देव कसा भेटू शकतो। तर त्या विचाराचं खंडन, प्रत्येकाला आत्मसुख प्राप्त व्हावं म्हणून ब्रह्मसुख नैष्कर्म्य स्थिती देव ईश्वर परमात्मा ज्याला म्हणतात तो प्रत्येकाला भेटावा, तो आस्तिकांनाच भेटावा हा विषय तर जवळ आहे, पण त्याच्यापेक्षा तो नास्तिकांनाही भेटावा। कारण आस्तिकाला मार्गदर्शन करण्यापेक्षा नास्तिकाला मार्गदर्शन करणं खूप महत्त्वाचं असतं। मी कीर्तनाला उभा राहिल्यानंतर माझ्याकडे समोर हे कोणी सद्ग्रस्त आले दर्शनाला। मला ते पाहिल्यानंतर असं जाणवलं की मी आजचा जो विषय सांगणार आहे हा खरं तर वेदांत शास्त्राच्या दृष्टीने तत्वज्ञान ब्रह्मज्ञानाचा उपयोग हा मृत्यूनंतर आहे। विठाला विठाला म्हणजे आपण जी भक्ती करतो या भक्तीची फलश्रुती मृत्यूनंतर मिळते। जिवंतपणी जर तेवढा साधक असेल तर त्याला कळतं की मी भक्तीच्या क्षेत्रातला अनुभव घेत आहे, पण सर्वसामान्य जनतेला तर मृत्यूनंतर मिळतं आणि लोक लिहितात वैकुंठ वासी। आता बेवड्याला लिहितात ती गोष्ट वेगळी आहे, पण मृत्यूनंतर वैकुंठ आहे। परंतु हा तत्वज्ञानाचा भाग जो आहे हा व्यवहाराला सक्षम बलवान सुदृढ करू शकतो का हा प्रश्न उभा राहतो। म्हणजे आम्ही मोक्ष मिळवण्याकरता ईश्वर प्राप्त करून घेण्याकरता प्रयत्न सर्वजण करत आहोत, पण हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालावं किंवा आमचं आरोग्यही चांगलं राहावं म्हणून प्रयत्न करत आहोत का हा प्रश्न लक्षात ठेवा। विठाला विठाला पूर्वजांनी अशी एक म्हण समाजात प्रचलित केलेली आहे की सर सलामत तो पगडी 50। म्हणजे आपलं डोकं व्यवस्थित असेल तर आपण अनेक फेटे किंवा टोप्या घालू शकतो किंवा अनेक प्रकारचे कट मारू शकतो। बरोबर आहे। डोकं जर व्यवस्थित नसेल तर त्या पगड्याही काय उपयोगाच्या। मग तुमचं आमचं आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर कोणत्या भविष्याचं तुम्ही चिंतन करत आहात। म्हणजे मला रासायनिक खतांवर बोलायचं आहे।
म्हणजे मला जर्शा गाईवर बोलायचं आहे, मला लव जिहादवर बोलायचं आहे, लँड जिहादवर बोलायचं आहे. नवे नवे ही जे आम्ही हम दो हमारे दो हम दो हमारा एक, एक मूल सुंदर फूल, या सर्व विषयांवर बोलायचंय. पहिल्यांदा आम्ही याचा विचार केला पाहिजे, ज्याप्रमाणे एखाद्या आईनं जर चुलीवर दूध ठेवलेलं असेल, ते दूध ओतू जाणार आहे आणि इकडे आपलं लहान रांगणारं लेकरू ओट्यावरनं खाली पडणार आहे एकाच कालखंडामध्ये. तर आई पहिलं काम कोणतं करेल? कारण का तिचा आत्ती जिव्हाळ्याचा विषय लेकरू आहे. दूध पुन्हा मिळू शकतं, पण मुलाला झालेल्या यातना, वेदना, तिला झालेली इंजुरी, इन्फेक्शन, ते दूर करायला बराच वेळ लागणार आहे. जसं मनुष्य तरतम भावाने योग्य निर्णय त्यावेळेस घेतो, तसं तुम्ही आपण सर्वांनी सध्या योग्य निर्णय घेतला पाहिजे की आम्ही भविष्य कसं ठेवायचं आहे. तापमान कधी अनुभवलंय का असं? हा प्रश्न मी तरुणांना किंवा अर्ध्या वयातल्या लोकांना नाही करत, त्यांना अनुभवच काय आहे. मी वयोवृद्धांना विचारतोय की असं तापमान कधी अनुभवलं का? तरी आम्ही सावध होणार नाही. असं घर नाही की ज्या घरामध्ये कॅन्सर नाही, असं घर नाही की ज्या घरात डायबिटीज नाही, असं घर नाही की ज्या घरामध्ये ऍसिडिटी नाही, बद्धकोष्ठता नाही, सांधेदुखी नाही. फक्त आणि फक्त 35 वर्ष वयोगटातला जो जो मनुष्य असतो, तो 35 वर्षापूर्वीचा वातावरण अनुभवू शकतो की 35 वर्षापूर्वी 1000, 2000, 5000 वस्तीच्या गावामध्ये 5 लोक रोगी नसायचे. माझी भाषा कळत असेल ना? म्हणजे मी काही वेगळी भाषा बोलतो असं नाही. कधी कधी चौकशी करावी लागते की सिस्टीमच्या जास्त आवाजामुळे, म्हणून चौकशी करतोय. माझं बोललेलं कळतंय ना? गावात 5 लोक आजारी नसायचे, मला आता गावात 5 लोक निरोगी दाखवा. मी कीर्तन 2 मिनिटं थांबवतो. ही वस्तुस्थिती. आम्ही झाडं कधी लावणार? आम्ही त्या देशी गायी कधी वाचवणार? भजन, कीर्तन, प्रवचन ही अत्यंतिक गरज आहे, प्रश्नच नाही. पण तरी सुद्धा याही विषयावर सर्वांनी बारकाव्याने चिंतन केलं पाहिजे आणि आपला भविष्याचा विचार केला पाहिजे. प्रसंग असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी झाले आणि 5000 वर्षापूर्वीचा विषय मांडतात. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. ते झाले, त्या स्थितीला पोहोचले आणि तो अनुभव त्यांनी समाजापुढे मांडला. तो अनुभव घेण्याकरता, तो अनुभव आमच्या जीवनामध्ये उतरवण्याकरता आम्ही तिथपर्यंत साधना, भक्ती, उपासना, सेवा, तप करू शकू का? तसं आरोग्य आम्हाला प्रतिसाद देईल का? हा प्रश्न आहे. म्हणून साधनेकरता पहिल्यांदा शरीरात चांगलं राहिलं पाहिजे. म्हणतात की तुकाराम महाराजांनी देवाकडे काहीच मागितलं नाही. याचा भयंकर परिणाम आम्हा लोकांना भोगावा लागतो. म्हणजे आम्ही देवाकडेही मागायचं नाही आणि समाजाकडे तर, समाज या शब्दाचा अर्थ जात घेऊ नका बरं, नाही तर इथं समाज शब्दाचा अर्थ वेगळा निघून जाईल. विठ्ठल विठ्ठल म्हणतात. पण तुकाराम महाराजांचं हे प्रमाण तुम्ही नेहमी कीर्तन ऐकतात म्हणून परिचयाचं असेल. नको जाऊ देऊ भंगा, म्हणजे माझं शरीर जर सुदृढ असेल तर मी तुमची साधना करू शकेल, भक्ती उपासना करू शकेल. शरीर जर सुदृढ नसेल तर मी साधना, भक्ती, उपासना तरी कशी करणार? म्हणून हा प्रश्न आहे मोठा की आमचं आरोग्य आम्हाला भविष्यामध्ये प्रतिसाद देईल का? ही अवस्था उपभोगेपर्यंत, या अवस्थेला जाईपर्यंत आमचं शरीर, मन, बुद्धी, आमच्या शरीराचा प्रत्येक पार्ट प्रतिसाद देईल का? हा प्रश्न आहे. मी तर म्हणतो जसं जगद्गुरु तुकाराम महाराज त्या कालखंडामध्ये अवतीर्ण झाले
आणि त्यांनी समाजाला ईश्वरीय साक्षात्कार होतो हे सिद्ध करून दाखवलं. आणि मग लोक त्यांचं अनुकरण करून पारायण करू लागले, वाऱ्या करू लागले, नामस्मरण करू लागले, गळ्यात माळ घालू लागले, कपाळाला गंध लावू लागले, शेंड्या ठेवू लागले. बरं, नाहीतर लोकांचा असा भ्रम आतापर्यंत होता की शेंडी ब्राह्मणांनी ठेवावी म्हणून, जानवं ब्राह्मणांनी घालावं म्हणून. काय, हे तुकाराम महाराजांची क्रांती आहे. जसं आता काही वर्षापूर्वी स्वामी रामदेव नामाचे बाबा समाजाच्या समोर आले, तोपर्यंत योगा सर्वसामान्य ग्रस्तीही करू शकतो हे पटतच नव्हतं कोणाला. त्या बाबांनी 5 वाजता चॅनलवर सुरू केलं, इकडून नाक दाबा, इकडून हवा सोडा, इकडून दाबा असं सांगितलं, आणि दोघं नाक दाबा पण लवकर सोडा असं सांगितलंय, नाही तर दाबून धरणार दोघं. आणि मग त्यांनी कपालभाती आदी करून हे प्राणायाम सांगितले आणि लोक करायला लागले. आता काही काहींना मार्गदर्शक नसल्यामुळे काही काही पाहून करायला प्रयत्न करतात. मग ते पाहून करणारे काय करतात, नाकातून श्वास बाहेर फेकायचा असतो तो करत नाही, ते नुसते खांदे हलवतात. विठाला लोकांना कळलं की यांनी सांगितल्याप्रमाणे या कपालभाती आदी करून प्राणायाम केल्यामुळे सांधेदुखीवर परिणाम चांगला होतो, अंगदुखी परिणाम चांगला होतो, ऍसिडिटी बरी होते, बद्धकोष्ठता बरी होते. मी सांगतो, कोरोना ज्या वेळेस लोकांना झाला तेव्हा त्याचा स्कोअर चेक केला जात होता आणि त्याला घड्याळ लावून असा श्वास घ्यायला सांगत होते. 20 सेकंदामध्ये किती आणि टाइम तो श्वास रोखू शकत होता त्याच्यावर परीक्षण होत होतं की मी कोरोना ग्रस्त आहो की नाही म्हणून. मग त्याही टायमाला काही लोकांनी अनुलोम विलोम आणि कपालभाती केली तर ते कोरोना मुक्त झालेले आहेत लोक, आज जिवंत आहेत. म्हणजे योगाचा परिणाम सर्वसामान्याच्या सुद्धा प्रकृतीवर कसा चांगला होऊ शकतो हे स्वामी रामदेव बाबांनी सांगितलं आणि तेव्हा लोक त्याचं अनुकरण करायला लागले. नाही तर मी बऱ्याच वर्षापासून कीर्तन करतो, कधी कधी 3-4 वाजून जातात वापस यायला, सकाळचे 5 वाजतात कधी कधी वापस यायला. लांबचा कार्यक्रम असला म्हणजे मला 5 वाजता रस्त्यानं कोणीही दिसत नव्हतं रस्त्यानं. पण आता 4, 4:30, 5 पासूनच आणि शहराच्या बाहेर लोक मॉर्निंग वॉक म्हणतात त्याला, मॉर्निंग वॉक करायला निघतात लोक. आणि जेव्हा ते निघतात ते रस्त्याने विठाला 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 विठाला. मला वाटतं खेड्यापाड्यातले लोक काही मॉर्निंग वॉक करत नाही. ज्यांना खरोखर आरोग्य चांगलं राहावं म्हणून ते करतात प्रयत्न, थोडं फेरफार करतात. पण शहरी लोक जास्त करतात. असे माणसं आणि अशा बाया असं पाहतो मी रस्त्यानं. मला असं नवल वाटतं, अर्धा तास जर गोशाळेत शेण फेकायला आले ना, काही आवडत नाही. तुम्ही म्हणणार बाबा तुमचंच सांगतात, नाही मी तुमचंही सांगतो. निंदायला यांच्याकडे आले ना, काही या गोष्टीची गरज पडणार नाही. ध्यानात ठेवा, मी क्रांती सांगतोय. तुकाराम महाराजांनी क्रांती केली. सामान्यातल्या सामान्य माणसाला ईश्वरीय सत्ता, ईश्वर कसा प्राप्त होईल, सुख कसं प्राप्त होईल हे सांगितलं, जसं रामदेव बाबांनी अलीकडच्या काळात पटवलं तसं. मग हा जो प्रसंग आहे हा जगद्गुरु तुकाराम महाराज मांडत आहेत. तर तुकाराम महाराज म्हणजे काही काम नव्हतं, व्यवहार व्यापार नव्हता म्हणून काही लिहत बसत नव्हते. ते अखंड एकांतामध्ये असायचे. ज्याप्रमाणे भगवद्गीता सांगते, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यासच मे प्रियः. ते लौकिकात जरी होते तरी ते एकांताचा अनुभव करत होते, लौकिकात राहून एकांत. आणि कधी कधी मात्र ते एकांतात जाऊन मात्र अत्यंत घनघोर अशा सूक्ष्म अशा विषयाचं चिंतन करायचे आणि त्यांना एक विशिष्ट अवस्था प्राप्त व्हायची. ही अवस्था त्यांना आध्यात्मिक क्षेत्रात प्राप्त व्हायची. ही अवस्था तुम्हा आपल्याला प्रत्येकाला तीच अवस्था व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये लौकिकात प्राप्त होते, पण आपल्याला कळत नाही का ही तीच आहे म्हणून. आपण प्रपंचात रमतून ती अवस्था उपभोगतो आणि ते परमार्थात रमून ती अवस्था उपभोगत होते. मला माहिती हे लक्षात नाही येतो. आता पशुपालन हा विषय कमी झाल्यामुळे आता याच्या पुढे हे सांगावंही लागणार नाही कीर्तनात. पण पशुपालन करणारे हयात आहेत म्हणून सांगतो. एखाद्या माणसाकडे 10-20 म्हशी असाव्या आणि त्यानं म्हशी चरण्याकरता सोडाव्या.
रस्त्याला 2-5 लोक गप्पा मारत उभे होते. काय गप्पा असतात त्यांच्या? हाऊ असा, तो तसा, ती तशी, येणार बलत कर्ज उई, मग तू फेटाक इथली काय जी, या गप्पा असतात त्यांच्या. आमचे गुरु महाराज तुम्ही कोणी पाहिले असतील का काय काय माहिती, ते खूप सुंदर प्रमाण सांगायचे. ते प्रमाण मला कीर्तनात ऐकायला सुद्धा भेटत नाही. काय त्या प्रमाणाने असा गुन्हा केलेला आहे की ते साधकांच्या संपर्कात येत नाही. फुकटची सांगे लोकाची या गोष्टी, फुकटची सांगे लोका म्हणजे फुकट रिकाम्या लोकांच्या गोष्टी करत बसतो. पण राम जग जेठी नये वाचे, देवाचं नाव तोंडात येत नाही. मग तिथं त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. यानं म्हशी सोडल्या, चालल्या म्हशी. त्याची ती एक म्हस तापमान जास्त असल्यामुळे गटारीत बसलेली होती. हे 3 प्राण्यांना जास्त त्रास होतो या दिवसामध्ये, कुत्र्याला, डुकराला आणि म्हसाळाला. हे 3 गटारीत जाऊन बसतात. पण त्याच्यात चौथाही एक प्राणी गटारीत जाऊन बसणारा. मोठे खानदानी इज्जतदार लोक असतात, ते घरांदाज असतात. त्याच्या कीर्तन दुसरीकडेच निघून जाईल. तर ती म्हस बाकीच्या गेल्या, पण एक गटारीत होती. त्या मालकानं पाहिलं. आता इतकं किरकोळ नको सांगायला की लोक टोपलं घेऊन शेण उचलायला मागे यायचे म्हणून. इतका बारकावा हे पूर्वज जगलेले, तेव्हा आपण हे वैभव पाहतोय. बरं, याची आठवण असू द्या येणाऱ्या पिढीने, माजू नका थोडं. चला, त्या म्हसला त्यानं दगडगोटा काय मारायचा मारला, ते शेण फेकायला तो वापस गेला. आणि ती म्हस त्या गप्पा मारणाऱ्यांच्या मागणं गेली. पण त्यांचं लक्ष नाही, म्हशी गेल्या म्हणून एक म्हस गटारीची भरलेली आपल्या जवळून गेली. पण तो म्हशी वळणारा मागणं येतो, म्हणतो का हो, माझ्या म्हशी नेमके इकडं गेल्या का इकडं? तो म्हणतो आम्ही याच्या करता आहोत की इथं, तुझ्या म्हशी कुठे गेल्या? हे आता लोक आपल्यालाच विचारतात असं समजू नका. तुकाराम महाराजांना विचारायला डोंगरात गेलो होतो, आमची म्हस पाहिली का? तुकाराम महाराज म्हणे, मी माझी म्हैसकडे लक्ष देत नाही, तुम्ही डोबळकडे कशी ध्यान देऊ? काय माझ्या वळगावचा अनुभव आहे. बाबा, आमक्याचं शेत उलगलेलं आहे, तुमच्या गायी चारायला येऊ द्या. मला असं वाटलं माझ्या गायींवर याचं काय प्रेम. मग नंतर कळतं त्या शेतकऱ्याचं याचं बिघडलेलं आहे, तो याच्या म्हशी घालू देत नाही. बाबाने गावड्या घुसण्यात म्हणजे आपल्या बी डोबळा घालताय, तिने माल सांगतो. असं लबाड हे संसारातलं जग. मग तसं म्हणता आम्ही म्हशी पाहायला उभे आहोत का? तेवढ्यात एक काय म्हणतो, अहो हो, त्याच्या म्हशी गेल्या. अरे तो म्हणतो आपण इथं उभेच आहोत. ते गप्पांमध्ये इतके रमलेत की बाजूनं कोण गेलं कोण आलं याचं त्यांना भान नव्हतं. मग तो सांगणारा काय म्हणतो, जेबो ओ जेबो, काय रे, मागे शर्ट दे का बरं म्हणे थोडं. शर्ट त्या गटारनी म्हैसनी खेटीसन भरेल होतं. तो गप्पांमध्ये इतका एक जीव झाला की त्याला म्हशीनं केव्हा गटारीचा धक्का लावला त्याचं भान नाही. अरे संसारिक गोष्टीत इतका रमणारा आपल्याला गटारीचा धक्क्याचं भान नाही. जे जगद्गुरु तुकाराम महाराज अखंड प्रभूचं स्मरण चिंतन करत होते ते भानावर असतील असं वाटतं तुम्हाला? विठ्ठला ही भक्ती क्षेत्रातील एक अत्यंत उच्च कोटीची अवस्था आहे. आणि ती उच्च कोटीतील अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराज या माध्यमातून, या प्रसंगातून आपल्याला सांगत आहेत. या विषयावर अजून बोलणार आहोत आपण. पण आता जस्ट आपण सर्व भक्त भाविक, भक्तिमती माता, ही सर्व साधक गुणीजन, टाळकरी, वारकरी, वैष्णव मंडळी, तुम्ही आपण जे या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत त्याचं कारण आपल्या या पुण्य पावन बोराडे या नगरीमध्ये 7 दिवसापासून अखंड भागवताचं आणि पारायण म्हणजे कथा चालू होती. खरं तर हे भागवत आणि रामायण 50, 75, 100 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात सुरू झाले पाहिजे होते. काय वारकरी संप्रदायामध्ये काही काही मंडळी ज्ञानेश्वरीचा कळवळा दाखवते की ज्ञानेश्वरीचे प्रवचन झाले पाहिजे म्हणून. पण ज्ञानेश्वरी हे अत्यंत शुद्ध तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे. तो तत्वज्ञानाचा भाग जो जिज्ञासू आहे त्याच्याकरताच उपयुक्त आहे. पण सर्वसामान्य प्रापंचिक जीवन जगणाऱ्यांना प्रपंचामध्ये सुख, समृद्धी, शांतता, मर्यादा, व्यवहार
जर घडून आणायची असतील, संस्कृती जर संवर्धन करायची असेल, तर त्याच्याकरता रामायण आणि महाभारत आणि भागवतासारख्याच ग्रंथांची गरज आहे. कारण त्याच्यामध्ये धर्म मर्यादा शिकवलेल्या आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये शुद्ध आणि शुद्ध तत्वज्ञान आहे माऊली. याचा अर्थ असा समजू नका की मी ज्ञानेश्वरीचा विरोधक आहे. आता अलीकडे असं होऊन गेलं, काही धर्माच्या गोष्टी केल्या की लोक लगे एका पक्षाशी आम्हालाही जोडतात. विठ्ठल ही कौटुंब व्यवस्था सुदृढ आणि पद्धतशीर राहिली पाहिजे असं जर वाटत असेल, तर प्रत्येक गावात म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरात रामायणाची गरज आहे. तेव्हा भाऊ भावावर प्रेम करेल, तेव्हा पत्नी पतीवर प्रेम करेल आणि आईबाप मुलाबाळांवर प्रेम करतील. त्याच्याशिवाय ही संस्कृतीची जी सभ्यता आहे ते टिकून राहणार. कुटुंब व्यवस्था नष्ट भ्रष्ट होत चालली. ती कुटुंब व्यवस्था टिकण्याकरता या गोष्टींची गरज आहे. तुम्ही सर्वजण मोठे भाग्यवान आहात की आपल्या गावामध्ये आपण आमचे हरिभक्तीपरायण गजानन महाराज वरसाडेकर यांची कथा आपण प्रतिवर्षी श्रवण करतात. बऱ्याच वर्षापासून आहे ना. हा, या वर्षी अधिक मास आहे, पण याच्या अगोदर कथा होत राहते. पण हा अधिकस्य अधिकम फलम, मला वाटतं त्या अधिकस्य अधिकम फलम ते फळ गठोड्यात महातय की नाही काय माहिती तुमच्या, काय म्हणजे मिळालेलं पुण्याचं फळ. तर अधिकस्य अधिकम फलम या नात्याने भागवत कथेचं आयोजन केलं. भागवत कथेचं आयोजन केलं हा अत्यंत सुंदर उत्कृष्ट असा योग आहे. मला ते नेहमी अधूनमधून या गावाच्या काही घटना काही प्रसंग मला सांगत राहतात ते, की या गावामध्ये एक सुंदर देवालय भव्य आणि दिव्य असं निर्माण व्हावं म्हणून संपूर्ण गावाने एक ठेव निधी देण्याची पद्धत सुरू केलेली आहे. आणि तो ठेव निधी आज खूप मोठा आणि त्याने रूप धारण केलेलं आहे. अशा वगैरे घटना मला ते सांगत राहतात. आणि तेवढाच विषय आहे असं नाही की हे देवस्थान आणि या देवस्थानाची ही सर्व केलेली तुम्ही सुव्यवस्था ही सुद्धा पाहिल्यानंतर मी असं छातीला हात लावून सांगू शकतो की आपल्या संपूर्ण भागामध्ये इतकं सुंदर व्यवस्थापन कोणत्याच गावात नाही. वास्तविक गाव खूप मोठं आहे असंही नाही, गाव खूप लिमिटेड आणि छोटंसंच आहे. पण मात्र रंगरंगोटी असेल, साफसफाई असेल, सुव्यवस्था जी ही सभामंडप वगैरे निर्माण केलेले आहेत, हे कार्य खूप गावाच्या ताकदीच्या मानाने खूप उत्कृष्ट आणि दिव्य आहे. हा, म्हणून गावातील हा परमार्थ टिकून राहण्याकरता, गावातील हे संस्कार टिकून राहण्याकरता, गावातील ह्या चालीरीती परंपरा टिकून राहण्याकरता नेहमी नेहमी या ठिकाणी सुंदर सुंदर आणि अत्यंत आदर्श असे आयोजन केले जातात. म्हणून याही वर्षी हे अधिक मासामध्ये आयोजन केलं गेलं. आणि 7 दिवस कथा झाल्यानंतर आज काल्याचा प्रसंग, आणि त्यांनी सांगितलं की बाबाजी तुम्हाला काल्याच्या प्रसंगाला यायचं आहे. खरं तर मी दिवसा कुठे जातच नाही. माझ्या मागे गोशाळेचं कामकाज असल्यामुळे आणि माझी ती आवड असल्यामुळे मी दिवसा कुठे जात नाही. परंतु या गावाचं नाव आणि महाराजांनी केलेलं आणि स्नेहास्तव आमंत्रण मी ते नाकारू शकलो नाही आणि मी त्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर आम्ही कीर्तनाला उभं राहिलं की समाजाची अपेक्षा असते की कीर्तन कसं असावं म्हणून. परंतु तरी सुद्धा ती अपेक्षा आता माझ्याकडनं पूर्णच केली जाईल असं काही सांगता येत नाही. कारण आवडी निवडी बदलल्या. आता आवडी निवडी आता 3,000 पासून 35,000 पर्यंत आहे. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य, खरोखर तुम्ही लोक भाग्यवान आहात की तुम्ही ही संस्कृती चांगल्यापैकी जोपासना करत आहात आणि ती जोपासना झालीच पाहिजे. आणि खरं तर महाराज कीर्तनकारांचं हेच कर्तव्य आहे की गावागावामध्ये मठ मंदिर आश्रम गोशाळा अधिकृत कसे विकसित होतील याच्याच करता या भगवत भक्तांची आवश्यकता असते. तर मला या बाबतीमध्ये त्यांच्याबद्दल खूप गौरव वाटला की तुमच्या छोट्याशा गावाला त्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन मार्गदर्शन केलं आणि एवढा मोठा ठेवनिधी अत्यंत पद्धतशीरपणे त्यांनी उभारलेला आहे. आणि तुम्ही सर्वांनी त्यांना प्रतिसाद देऊन आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. आणि म्हणूनच आणि मी सुद्धा या ठिकाणी कीर्तनाकरता आलेलो आहे. नाही तरी यदा कदाचित मी नकार दिला असता. तुमची भक्ती क्षेत्रातील निष्ठा पाहून आलो. मग चला या विषयावर अजून पुन्हा कीर्तनाच्या परिसमाप्तीला काय बोलता येईल तर बघू. पण आपल्याला हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा घेतलेला विषय हाताळायचा आहे. बऱ्याचदा समाजामध्ये विरक्त लोक ग्रस्ताश्रम्यांकडे एक तुच्छतेच्या नजरेने पाहतात. पण तसं नाही आहे. ते नारदांसारखा
आणि महर्षी नारद यांच्यासारख्यांनी म्हणावं की भक्ती 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 कशी असावी, तर यथा व्रज गोपिकानाम, त्या गोपिकाही संसारी आणि प्रापंचिकच होत्या, कुटुंब व्यवस्था सांभाळणाऱ्याच होत्या, पण एका विरक्त महापुरुषानं आणि त्या कुटुंबामध्ये असलेल्या प्रपंचामध्ये असलेल्या गोपिकांचं वर्णन करावं. आपल्या संस्कृतीचं हेच विशेष आहे. मी पूज्य महंत श्री भीमसिंह महाराजांच्या मुखातनं एक दृष्टांत ऐकलेला आहे. पूज्य भीमसिंह महाराज एक दृष्टांत सांगायचे. एक तपस्वी खूप तपश्चर्या करत होता आणि रोज त्याची ठरलेली वेळ झाली की तो 5 घर 7 घर भिक्षा मागायचा. भिक्षा मागायला गेल्यानंतर तो गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ कोणाच्या तरी दाराशी थांबायचं असतं. आता असं असतं, बोलत असताना आम्ही जरी बोलत गेलो तरी खाली विकल्प येतात आता की बाबा गाईचं दूध काढेपर्यंत थांबायचं असतं. मग ते जर्शी गाय ना का गावरानी गाय ना, त्या जर्शा आता आलेल्या आहेत. गावरान गायचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ थांबायचं असतं, त्याच्यानंतर त्याने एक तर निघून जायचं असतं. असं सांगितलेलं आहे. तर द्वारी आली या अतिथी नेई सुकृताची संपत्ती, या नात्याने ते थांबले. परंतु समोर जी माऊली त्यांना भिक्षा देत होती ती महान पतिव्रता होती आणि तिनं पतिराजाची सेवा पूर्ण करून मग भिक्षुकाला भिक्षा द्यायचं ठरवलं. त्याला काही 2-5 मिनिटं वेळ झाला म्हणून ती माऊली भिक्षा देण्याकरता आली. भिक्षा घेतली, साधू निघून गेला. पुन्हा दुसरा दिवस उजाडला, पुन्हा साधू त्या दाराशी येतो. पण येत असताना अशी घटना घडली, त्या साधूच्या शरीरावर एका बगड्यानं देहधर्म केला, म्हणजे विष्ठा टाकली, घाण टाकली. आणि त्याला राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यानं त्या बगड्याकडे पाहिलं तर बगडा जळून नष्ट झाला. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये असा निर्धार झाला की माझ्या नजरेमध्ये अशी ताकद आलेली आहे, माझ्या वाचेमध्ये अशी ताकद आलेली आहे, माझ्या संकल्पनामध्ये, म्हणजे असे प्रकार असतात बरं. हे ज्याला वाचा सिद्धी म्हणतात, ज्याला आसन सिद्धी म्हणतात, ज्याला वशीकरण सिद्धी म्हणतात. म्हणजे त्याच्या डोळ्यात अशी अशी सिद्धी प्राप्त झाली. या भ्रमामध्ये ते भिक्षेला निघाले. समोरच्या माऊलींनी ठरल्याप्रमाणे उशिरा भिक्षा दिली आणि साधू बाबाने डोळे मोठे केले. ती मावशी तिकडून म्हणत, बाबा डोळा मोठा करू नका, बाई जावाले मी काही ती बगडी नाही म्हणे. नाही समजत का? जाऊ दे, देखो पुढल्यावर विठाला म्हणजे सामान्य प्रपंचात राहून सुद्धा मनुष्य एवढा सिद्ध होऊ शकतो असे कितीतरी उदाहरणं संप्रदायामध्ये आहेत. जगद्गुरु तुकोबारायजी एकांतामध्ये प्रभूचं स्मरण करत बसलेले होते. त्यांना आणि त्या गोपिकांचं स्मरण झालं आणि त्या गोपिकांची दिनचर्या त्यांच्या डोळ्यापुढे आल्यानंतर ती दिनचर्या त्यांची ती एकच, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरे जागे, तव तव हसती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. मी तर म्हणतो ना, हजारो जन्म गेले तरी अशी अवस्था आपल्याला प्राप्त होईल की नाही काय माहिती. आपण कधी असं पाहिलं का आपल्या गावात भाजीपाला विकायला आलेली महिला गोविंद घ्या, वासुदेव घ्या, माधव घ्या, राम घ्या, विठ्ठल घ्या असं म्हणते का? नाही नाही, मेथील्या, वांगाल्या, टमाटाल्या, बटाटाल्या, डोकामा घालल्या असं म्हणत विठ्ठल विठ्ठल. पण ह्या गवळणी दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या असं न म्हणता परमात्म्याचं नाम घ्या. जसं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी, त्याप्रमाणे गोविंद घ्या, गोपाळ घ्या, वासुदेव घ्या असं म्हणतात. गल्ली बोळातले लोक पाहायचे आणि हसायचे त्यांना. आमचे कीर्तनकार लोक खूप सुंदर उदाहरण देतात. आता आमच्याकडे साधनं झाले,
कालामानाप्रमाणे आम्हाला बदलावं लागलं. पण पूर्वी साधनं नसले म्हणजे एस टी, बस, रिक्षा, टॅक्सी, ट्रका धरून रेल्वेने प्रवास करावा लागायचा. रात्रभर जागरण झालेलं असायचं. यदा कदाचित महाराजांना खिडकीजवळ हवा लागावी म्हणून बसावं. एखादी म्हातारी नातवाचा हात धरून बसमध्ये शिरावी. नातवाला महाराजाच्या बाजूला बसवावं, नातवाच्या बाजूला तिनं बसावं. कंडक्टरनं बेल मारली, बस निघाली. कंडक्टरला तिकीट काढलं, म्हातारीनं तिकीट काढलं. नातवासं महाराज झोपलेले. महाराजही शब्द आता जन्माला आलाय. पूर्वी बुवा म्हणायचे त्यांना, बुवा. आताही आळंदी पंढरपूरकडे बुवाच म्हणतात लोक आम्हाला. काय? आणि इकडचे लोक बुवा, त्या कंसाला धान्य लागत नव्हतं त्याला बुवा म्हणायचे. आणि ते खोटं नाही हो, आम्हाला कुठे पोरं होतात. त्याच्यामुळे आम्ही बुवा बरोबर आहोत. विठ्ठला बुवा. तिकीट काढलं महाराजानं. आणि तिकीट काढल्यानंतर कंडक्टर गेला आणि ती म्हातारी सुरू करते, कोणत्या गावचे, तुमचं नाव काय, मग भाऊ आहे का, बहीण आहे का, शेती आहे का, कीर्तन करतात का, प्रवचन करतात का, हातही पाहतात का. मलाही विचारलं होतं हात पाहतात का. म्हटलं हो, मी कीर्तनात हात पाहतो. हे विचारता हे पण विचारतात, बरं आईबाप आहेत का. नाही, आम्ही आकाशातनं पडलो अवकाळी पावसातल्या गाडा. मायबाप आहे, लेकरू आहे, मायबापा व्यतिरिक्त पैदा होईल का ते. पण विचारण्याची पद्धत. शेवट महाराज म्हटले, आजी बस करा, काय लावलं. म्हणे भाऊ कटाया होऊ नका, मनसंग बोला ना. जाऊ दे म्हणे बा, या नातूले काहीतरी 4 गोष्टी सांग म्हणे चांगल्या. यस ना, असं म्हणणं आहे. दक्षिणा भिक्षणा तारास नको देवानं, आमले फक्त फुकट उपदेश करत राहा. म्हटलं ठीक आहे. नातवाकडे पाहिलं तर नातवाच्या कपाळाला अष्टगंध, गळ्यामध्ये माळा, कटिंग व्यवस्थित, पोशाख व्यवस्थित. कारण पोशाखावरनं कळतं की पोरग कशा संस्कारातलं आहे, कटिंगवरनं कळतं की पोरग कोणत्या संस्कारातलं आहे. गळ्यात माळ असेल वगैरे वगैरे. मी त्या आजीबाईला सहज त्या महाराजांना विचारलं. म्हणतात की आजीबाई, याचं तर सर्व चरित्र व्यवस्थित दिसतं, हा करतो तरी काय नेमका. गंध लावून माळ घालून पिक्चर पाहायला जातो का, तमाशा पाहतो का, गल्ली बोळात काही खोडा करतो का. तो म्हणजे नाही रे बा, तसं काहीच नाही, तुनगतच बोंबलत फिरस म्हणे. लिया. त्या दिवशी कळलं त्या बाबाला की आपण बोंबलत फिरतो म्हणून. तुम्ही 40गाव तालुक्यात येतात का, नांदगाव का. आमनं 40गाव काय प्रसिद्ध आहे हो. कथा बी जा, 20 गाव 30 गाव लांब लांब ही मन पोचलेली आहे. पण त्या 40गावची कळ मला ओढावी लागते. कारण 25 वर्ष 40गावला राहिलो ना मी, अजूनही राहतो ना मी. हा, भीक तिथंच दिली जाते जिथं देणारे लोक आहेत ना, तिथं भिकारी जातात. आता पंढरपूरला जातील का नाही, इतर ठिकाणी जातील का ते. पंढरपूरला भीक मिळते म्हणून पंढरपूरला. तसे सर्व भिकारी 40गावला काय येतात, 40गावचे लोक भीक जास्त देतात म्हणून 40गाव. असं आहे ना, 20 गाव 30 गाव. हा, असं भाग्यवान आमचं 40गाव. विठाला. मग त्या दिवशी कळलं हा प्रसंग निवड आताचाच आहे असं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाणही तुम्हाला साक्षी देईल. तुका म्हणे असे जन संसार बोलले तुकाराम महाराजांना लोक. देवना संसार तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर. देवना संसार तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर. साधना करणाऱ्या लोकांकडे सर्वसामान्य लोकांची नजर अशीच असते. पण मात्र त्या गोपिका भक्ती अशी करत होत्या, साधना अशा करत होत्या.
उपासना अशा करत होत्या, कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या सांभाळून रात्रंदिवस प्रभूचं चिंतन केल्याचा परिणाम असा झाला की त्या दही दूध तूप लोणी विकायला गेलेल्या होत्या. दही दूध तूप लोणी विकून वापस येत असताना, आणि पूर्वी असे मोठे चौडे रस्ते नसल्यामुळे पाऊल वाटा होत्या. पाऊल वाट म्हटली की एका टायमाला 2 4 6 लोक नाही चालू शकत, एका मागे एकच चालावं लागतं. मी तर म्हणतो ह्या गोष्टी भविष्यामध्ये सांगून सुद्धा समाजाच्या लक्षात येणार नाही. मी तर म्हणतो आमचं कीर्तन आता इंग्लिश मीडियममध्ये जाणाऱ्या मुलांना कळेल की नाही, कारण त्यांना गायच कळत नाही, त्यांना काऊ कळते, त्यांना सफरचंद कळत नाही, त्यांना ॲपल कळतो, त्यांना म्हैस कळत नाही, डोबळ कळत नाही, त्यांना बफेलो कळते. मग भाषा जर कळणार नाही तर आमचं तत्वज्ञान कळेल का? वास्तविक ती इंग्रजी अत्यंत निकृष्ट आणि टाकाऊ भाषा आहे, पण आम्हाला तिचं कौतुक आहे. तुम्हाला खोटं नाही सांगत, या विषयाचा कधी विचार करा. इंग्लिश मीडियममध्ये जाणाऱ्या मुलांना जर नोकरी नाही लागली तर ते काय कामाचे याचा विचार करा. या गावात आजही कोणी प्रोफेसर असेल तर त्याला बैलगाठ मारायला सांगा, तो मारून दाखवेल. समजेरा ना का तुमले? बैलगाठ मारतायच बरं प्रोफेसरले, म्हणजे नोकरी लागली नसतं तरी तो शेती करू शकला असता. आता इंग्लिश मीडियमवाल्यांना काहीच कळत नाही. मी तर म्हणतो ना, त्यांना आजोबा आजीने ग्रँडफा ग्रँडमा असं आहे ते. तर कम्प्युटर शब्दाची पहिली स्पेलिंग सी आहे, कॅट शब्दाची पहिली स्पेलिंग सी आहे, काऊ शब्दाची पहिली स्पेलिंग सी आहे, आणि किरण शब्दाची पहिली स्पेलिंग के येते. मग कम्प्युटर मराठीत लिहायचं झालं तर क करवतीचा, त्याला शी का, आणि किरण शब्दाला के का? याचं उत्तर मला उच्च शिक्षितांनी द्यावं, कारण लहानग्या पोरांना हे कळणार नाही. काय म्हणून याचा कधी विचार करा. काय मोठं नवल आहे, विठाला विठाला वास्तविक भारतीय संस्कृतीमध्ये पत्नी या शब्दाकरता भारतीय भाषेमध्ये 42 शब्द आहेत. पत्नी करता गृहिणी, कामिनी, कांता, अर्धांगिनी वगैरे वगैरे 42 शब्द आहेत. आणि इंग्रजीमध्ये फक्त वाईफ शब्द आहे, दुसरा शब्द. आता मी मगाशी बोलता बोलता मी थोडा विक्षिप्त होत असतो कीर्तन करताना, म्हणून मी थांबलो. काय आता जेव्हा मी कम्प्युटर सी, काऊ सी, कम्प्लेट सी असे सी सांगितले ना, ज्या बायान माणसं शिकेलच होणार नाही त्यासले वाटत होई बाबांनी काय लाई दि ना माय कीर्तन मा सी सी सी, तेच ना शी न्याराद्रा साजून विठाला विठाला यस का ध्यान मा हा म्हणा चला. तर सांगण्याचं तात्पर्य, भार्या, गृहिणी, कामिनी, कांता, अर्धांगिनी, लक्ष्मी हे शब्द कमी पडतात. काही काही यांचे खेडवड शब्द आहेत. हे आमने बिड्यार शे लिहावं, बायकोले बिड्यार म्हणतात त्या. असे किती शब्द आहेत आपल्या संस्कृतीमध्ये? तर 42. आणि इंग्रजीमध्ये फक्त एक शब्द आहे, व्हाईफ. इंग्रजीमध्ये अजून पुन्हा बाजरी करता शब्द सापडला नाही मला. त्याला कॅपिटल लेटर आणि तिरकं लिहितात आणि बाजरा असं म्हणतात. बांबू करता शब्द नाही इंग्रजीमध्ये, बॅम्बॉ, फक्त वाकडं तोंड करून बोलायचं. अशी हलकट पत्तर आणि टाकाऊ भाषा आहे, तिच्या नादी आपण लागलो. आपल्या भाषेमध्ये द्विज शब्दाकरता किती अर्थ आहेत आणि किती अर्थाचा द्विज शब्द आहे तुम्हाला कल्पना नाही. दाताला द्विज म्हणतात, ब्राह्मणाला द्विज म्हणतात, क्षत्रियाला द्विज म्हणतात, वैश्याला द्विज म्हणतात. सरपटणारे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये पाल येते, तिलाही द्विज म्हणतात, सर्पालाही द्विज म्हणतात. द्वि म्हणजे दोनदा जनजायते, म्हणजे उत्पन्न होणे, दोनदा जन्माला येतो त्याला द्विज म्हणतात. लोक म्हणते ना, बाबा एवढा लंबा दाढीवाला लई उन्हात का तरी फेटा बांधन काही बी चाठा मारा ना हो, असा दोनदा कुठे जन्मलेस का माणूस? हो, कोंबडी अंड देते, माहिती आहे ना तुम्हाला? कोंबडी ती माहीतच राहिली पाहिजे, त्याच्याशिवाय आपण घरांदाज आहोत हे शोभत नाही. बंगला किती का मोठा होईना पण दारपुढे कोंबड्या बकऱ्या पाहिजेत, तेव्हा आपण घरांदाज शोभत असतो. विठाल विठाल. सरपटणारा सर्प, मगर, कासव हे अंडी घालतात. पहिला जन्म ना अंड्यातनं पिलू बाहेर आला, हा दुसरा जन्म आहे. प्रत्येक जण जन्म घेतो तेव्हा तोंडात दात असतात का? नाही. काही कालखंडानंतर दात उगवतात, मग तेव्हा चिरपीर सुरू होते. बाया म्हणतात नाही हो माय,
दात वगैरे ना ते नशे बरं आहे. काही काही लोक म्हणतात साधूसले काय समजस म्हणे. अजून काय समजायला पाहिजे आमले. आमना उभागन चुलाबन आंगेन मागे दोन्ही हात संगे गावनं गाव बये मारुती बोंबी सोय असा आहे मी. तरी बी तुम्हाला संसार मधलं इथलं निम्मन सांगते आम्ही अजून काय समजायला पाहिजे आमले बोसले. तर दुधाचे दात उगवतात आणि काही कालखंडानंतर ते पडतात आणि पुन्हा उगवतात. दोनदा झाले का नाही जन्मदातांचा. तर अशा पद्धतीचे हे सूत्र आहे. तर आपली भाषा अत्यंत उच्चतम भाषा आहे. आपली संस्कृती उच्चतम संस्कृती आहे. पण मात्र अलीकडे लोक सर्व गप्पा करतात पण त्या संस्कृतीचं रक्षण करण्याकरता पाहिजे तसं कंबर कसून काही पुढे कोणी येत नाही. आजही आमच्या कीर्तन क्षेत्रातील ज्या ज्या लोकांनी संस्कृतमध्ये चांगलं अध्ययन केलं, डिग्र्या मिळाल्या, त्या लोकांना सहज नोकऱ्या लागल्या. हो, ज्यांनी संस्कृतमध्ये चांगलं अध्ययन केलं त्यांना सहज नोकऱ्या लागल्या. म्हणून मी तर म्हणतो ना, येणाऱ्या पिढीतून काहींनी संस्कृतचं बाल्यावस्थेपासून चांगलं शिक्षण घ्यावं. इतक्या गवळणी दही दूध तूप लोणी वापस विकून येत असताना त्या पाऊल वाटेने चालत होत्या. आणि पाऊल वाटेने चालताना एकामागे एक चालत असल्यामुळे मध्ये एका गवळणीचं प्रभूचं स्मरण चालू असल्यामुळे आजही समाजामध्ये अशा काही मावल्या आहेत की त्या सकाळी लवकर उठतात, स्नान वगैरे करतात, घराची साफसफाई करतात आणि पटकन घरची कामं आवरून देवळात येतात आणि देवळाचीही साफसफाई करतात, मंदिराची साफसफाई करतात. बरं, तिथं दिवा बत्ती आमकं तमकं काय असेल, सळा समर्जन रांगोळी देवळात करतात, नियमाने करतात. हा, त्या तर काही येतीतच नाही. त्या नाही होत ना. आम्ही साधना करणार, आम्ही सेवा करणार, त्याचं फळ आम्हाला मिळणार म्हणून अशी साधना करणाऱ्या मायमावल्या असतात. आणि नेहमी चिंतन करत असणाऱ्या मायमावल्या असल्यामुळे ती रस्त्यानं डेरे घेऊन जात असताना चिंतनामध्ये मग्न झाली आणि उभी राहिली. उभी राहिल्यामुळे माग चालणाऱ्या ज्या होत्या त्या तिच्यापर्यंत गोळा झाल्या. काव काय जाय काय जाय काय जाय काव काय जाय. आता काही काही लोकांना असं वाटतं की महाराज लोकांनी असं ऐराणी बोललं नाही पाहिजे बा. पण मला असं वाटतं राम जर इकडे 14 वर्ष आपल्या भागात राहिले, राम आणि सीता सुद्धा ऐराणी बोले होतील. काव काव देखा ना कितलं मजा ना हरण दिखिरानं माय धरला यावं ते असं सीतानी सांगावी. पण तसं रामायण कोणी ऐराणी मल्लिकनी इकडे विठाल विठाल. चला विनोदाचा विषय सोडा. त्या मागच्या गवळणी तिच्याजवळ गोळा झाल्या आणि पुढचींना मागच्या येणाऱ्यांचा चाहूल न जाणवल्यामुळे पुढच्या गेलेल्या माग आल्या आणि त्या चर्चा करायला लागल्या काय झालं असेल बाई. मग त्या अनेक गवळणी एकत्रित झाल्यामुळे तुकाराम महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे तुका म्हणे जन प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. तिथं 3 प्रकार उमटून पडले. जे तमोगुण प्रधान लोक असतात ना, ते त्या गवळणीबद्दल काय म्हणायला लागल्या. त्या गवळणी हिला भूतानं चुरणं हाडणं डाखणं पकडलं असेल. इथला दांडगळला माळा घालणारा सुद्धा आज सोमवती अमावस्याशी काय काय म्हणते कथा बाबानी बी दिदीने काय माहिती. तरी भीतील रात्रीच्या टायमाला सांप्रदायिक लोक सुद्धा भेतात. तमगुण प्रधान लोक भूत पिशाच्या दिकांना जास्त मानतात आणि त्याच्यावरच जास्त चर्चा करतात आणि त्याच्यावरच बऱ्याच लोकांचा उद्योगही चालतो. बरं मस्त काय. हा, तर त्या तमोगुणी गवळणी म्हणत होत्या हिला भूता पिशाच्यानं पकडलं असेल. पण ज्या रजो प्रधान होत्या म्हणजे रजोगुणी गवळणी होत्या, रजोगुणी विचाराचे लोक होते, ते भूतालाही मानत नाही आणि देवालाही मानत नाही. ते विज्ञान मानतात. म्हणजे भुरड आली असेल, चक्कर आला असेल, तिला फिट आलं असेल, तिचा बीपी लो झाला असेल म्हणे मग साखर खावाळा. म्हणे बीपी हाय झाला असेल तर तिला हासाळा. कितला सोपा उपाय शे. असं एखादी डॉक्टरने ऐको हा उपाधी खोर बाबा कोणी आणा आमना धंदा बोंबलाई राहणार म्हणजे सांगण्याचं तात्पर्य बीपी लो झाला असेल, हाय झाला असेल, भुरड आली असेल, चक्कर आला असेल, फिट आला असेल, हे रजोप्रधान लोक आहेत ह्या विचाराला मानणारे. पण एक सत्वप्रधान वर्ग असतो की तो देव धर्मशास्त्र संप्रदाय संत मंत्र ग्रंथ मानत असतो. असा जो वर्ग त्या ठिकाणी त्या महिलांमध्ये होता. ते म्हणतात नाही 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 नाही, हिला भूताने झपाटलेलं नाही, हिला फिट चक्कर बुरड आलेली नाही, ही सदैव प्रभूचं चिंतन करते. सकाळी उठली का राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम.
सीताराम सीताराम. नको का श्रद्धा होईना पण असं म्हणत जा बरं. कमीत कमी मरता मरता असं वाटी काही हो लिहिल की बा आपण बी येडं वाकडं देऊन नाव नाही तर दात पडी जातीन. शेंबोड तोंड माझा डोळ्यामधला आसूर तोंड माझा जातीन तोंड माझी लाय काय काय काहीच आहे नाही. असा पस्तावा आहे बरं म्हातारपणे माणूसले. म्हणून शानं व्हा नको का गया माळा व्हायत ना पण रामकृष्णरी म्हणत जा. तुम्ही वा वा असाच बाबा पाहिजे. माळा नको का होय ना. विठाला रात्रंदिवस प्रभूचं चिंतन करते त्याचा परिणाम झाला आणि ती देहभान विसरली. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासं विदुर्बुधा. विठाला अशा गवडणीला बरोबरीच्या मैत्रिणींनी चिमटा घेतला आणि सावध केलं. असा प्रसंग तुम्ही प्रेममूर्ती मीराबाई यांचं चरित्र ऐकलेलं असेल तर लक्षात येईल बरं. एका मुलाचं प्रेम मीराबाईवर जळलं होतं आणि त्याने सांगितलं मी लग्न करेल तर मीराबाईशी. त्याची आई सांगते की बाळा ती क्षत्रिय राजमहालातली कन्या आहे, फालतूपणा करू नको, वात्रटपणा करू नको. अशा बिगर धारण्या इरसण्या तलवारीनी त्याच नाजो निंबू खोशी नाचानिया. एक घाव दोन तुकडा करतील तर म्हणे काही झालं तरी चालेल लग्न करेल. प्रसंग असा आहे मीराबाईनं 2 अटी ठेवल्या होत्या. मी सांगतो ते तुला करावं लागेल. करेल 8 दिवस भगवान कृष्णाचं ध्यान कर आणि तुझं मन दुसरीकडे गेलं नाही पाहिजे अशा अटी. तर त्यानं मीराबाईला प्राप्त करण्याकरता अखंड आणि त्या भगवान कृष्णाचं जप आणि ध्यान केलं. असं सांगतात की त्याला भाव समाधी लागली होती. मीराबाईंनी जेव्हा त्याची पुलतत नाडीला चिमटा घेतला आणि त्याला सावध केलं सांगितलं बाग मंडप तयार आहे म्हणे. असं हो ज्या वाजंत्री भजनी मंडळी तयार आहे मंगलाष्टक म्हणण्याकरता. आहे का कोणी ब्राह्मण? नाही आमची ही मंडळी म्हणू शकते. तुम्ही म्हणणार बाबा तुम्ही नाही का? हा आमले पाप लागत मंगलाष्टक म्हणा का काय? सर्व ससज्ज वऱ्हाड बिराड सर्व. तू नवरदेव मी नवरी. पण त्याच्या अंतःकरणातली काम वासना गेल्यामुळे त्याने दंडवत घातला प्रेममूर्ती मीराबाईंच्या समोर. सांगितलं की आई साहेब भरा राम. माझ्या अंतःकरणात राम भरला तो गया काम. माझ्या अंतःकरणातली वासना गेलेली आहे. मी तुमच्याशी विवाहबद्ध होऊ शकत नाही. विठाला विठाला म्हणजे अवस्थेतून बाहेर आणलं त्या गवळणीला आणि तिला विचारलं का ग बाई काय म्हणणं काय आहे तुझं. ते तिनं मांडलं गवळणीच्या पहिल्या. मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट. मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट. भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट. गोरस बेचन आई आट, गोरस बेचन आई आट, गोरस बेचन आई आट, गोरस बेचन आई आट. काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल. गोरस बेचने आई आट, गोरस बेचने आई आट, गोरस बेचने आई आट, गोरस बेचने आई आट. काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल, काना रे मन मोहन लाल. अनुभव आहे त्यांना आलेला आध्यात्मिक क्षेत्रातला पारमार्थिक क्षेत्रातला प्रभूच्या स्मरणातला
अनुभव आहे मैं भुली घर जाने बाट. हा रस्ता व्यवहारातला असू शकतो. नवे नवे ही अवस्था शरीरातून मी माझ्या देहाला विसरली असा असू शकतो. अनेक भाव या ठिकाणी प्रतिपादित होतात. मैं भुली घर जाने बाट, मी घराचा रस्ता विसरली. मला असं इतक्या वर्षात कधी जाणवलं नाही किंवा इथं बरेच वयस्कर लोक बसलेले आहेत. वयोवृद्ध मंडळी, साधना करणारी, मागे बसलेली काही वयोवृद्ध बाबा असे मस्त मिश्यावाले. 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी चाळीसगाव तालुका होता माऊली मिशासना बाबत मग हय मोठल्या मिशा चाळीसगाव तालुका मा अशी चहा दिनी ना अर्धा कप तर चहा मिशी मानल लटकी पडे. आता गायब झाल्या त्या आणि दिवसेंदिवस गायब होतील त्या आता, कारण तसे चेहरे बी राहिले नाही ना ते. जरा जाऊ देत तिकडे, विषय सोळा. ही जी वयोवृद्ध मंडळी आहे यांनी असं अनुभवलं का कधी की आपल्या गावावरनं एखादी दिंडी चालली आणि शेतात काम करणारा माळकरी, मी मुद्दाम माळकऱ्याचं नाव घेतो बरं, बाकीच्यांचं काय नाव घ्यायचं, माळकरी शेतात काम करणारा सर्व शेतीचं काम सोडतो आणि दिंडीत त्र्यंबकेश्वर किंवा पैठण किंवा देहू, आळंदी, पंढरपूर निघून गेला. म्हणून मला तर नाही अनुभवलं बुवा असं, पण इथं मात्र अनुभव तसा सांगितलेला आहे की मी माझी जबाबदारी सांभाळत असताना माझी जबाबदारी विसरली. मै बोली गरजाने बाट, गोरस बेचने आई हाट. मी गोरस विकण्याकरता बाजारात आले होते आणि मी माझ्या घराचा रस्ता विसरले. मग त्या बरोबरीच्यांनी चिमटा घेतलेलाच होता. मग त्या गवडणींनी विचारलं, का ग बाई ही स्थिती, ही अवस्था तुला का प्राप्त झाली, कशी प्राप्त झाली, काय असं विचारलं पाहिजे अनुभवी क्षेत्रातील माणसाला. काय मला सांगताना स्वाभिमान वाटतो की मी एका टायमाला 25 चपात्या खायचो. ऐकिरानात ना त्या वाण्या मारवाड्यान घरण्यानी बरे फलको. मी आपला कुणबीच नाही करण्या सांगणार. आता पुढलं सांगेल तर पटणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला पटो का न पटो ते सत्य होतं. मी एका टायमाला खापरावरच्या 9 पुरणपोळ्या खायचो. नाही समजत का? दोंडायच्या बाजूला तावखेडा नावाचं गाव आहे, तिथं जाऊन या, भाडं मी देतो, तपास करून या. आता माझ्या बरोबरीचे जे विरक्त महापुरुष होते ते बरेच निवर्त आलेले आहेत. बरोबरीचे 2-4 शिल्लक आहेत, ते यांच्या सर्वांचे परिचय. हे तर आमच्या गावकरी असल्यामुळे यांना काही सांगायचं कारण नाही, त्यांना माहिती आहे. पण तरी त्यांनी प्रत्यक्ष असं अनुभवलेलं नसेल आखाड्यात घेऊन चांगलं काय, किंवा तेव्हा ते बाल्यावस्थेत असतील एखाद्या वेळेस. ही वस्तुस्थिती आहे, बरोबर. आता मला हे 12वं वर्ष लागलेलं आहे की माझं मरेपर्यंत एक टाइम जेवण बंद आहे. मी हा व्यवहार सांगतोय बरं. एका टायमाला 25 चपात्या खाणारा, त्याला त्याचा मित्र म्हणायचा, एवढी कणिक जर बठेल बैल्ले खावाडी तर तो उठी जाईल, पण तू उठत नाही म्हणे जेवणवरून. आणि 12 वर्ष बोलता बोलता कुठे निघून गेले. मी पुढे भविष्यामध्ये ठरवलेलं आहे की मी एक टाइमचं जेवण बंद करणार आहे आणि ते लवकर बंद करणार आहे. मी कसं शक्य आहे हे? येता जाता चर, एकादशी धर, मालखाना टालखाना, उपर पिना पाणी, ऐशी एकादशी करना की द्वादशी की नानी, जर्शी गावडी नगत बद बद खावानं पद पद. हा एक क्षेत्रातला अनुभव. तसं त्या कालखंडामध्ये साधू संत ऋषी मुनी जपी तपी संन्यासी यांनी सांगितलेलं तत्वज्ञान त्यांनी जीवनामध्ये उतरवलं आणि परिणाम त्यांनी अनुभवला. त्या गवडणीला विचारलं की हा परिणाम तुझ्यावर कशाने झाला, त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगितलं. काना रे मन मोहन लाल, 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 काना
कान्हा रे मन मोहनलाल. खरं तर असं जर वातावरण आणि असा जर प्रसंग असेल तर कमीत कमी सकाळी 8 वाजता कीर्तन सुरू झालं पाहिजे होतं. असे मृदंग वाजवणारी, अशी सहकार्य करणारी मंडळी आणि असे दोघंही बाजूला 2 विशेष श्रोते, हे सुद्धा एक वैभव आहे बरं या व्यासपीठाचं. इथं म्हणताना प्रत्येक कीर्तनामध्ये एखादा तरी संन्यासी असला पाहिजे कीर्तन ऐकायला, एखादा तरी ब्राह्मण असला पाहिजे. काय हे समाजाचे विशेष अंग आहेत. पण काय आता ते विषयांतर होईल म्हणून सांगत नाही. हा सुंदर योग आहे. आपल्या गावाची ही तपोभूमी, ही सिद्धभूमी आहे. म्हणून या ठिकाणी जसं फुलाजवळ भुंगा न बोलवता येत असतो, त्याप्रमाणे हे गुंजारव करणारा साधू समाज या पवित्र भूमीमध्ये निश्चितच येत राहणार आणि तुम्हा आपल्याला आशीर्वाद देत राहणार, एवढं मात्र निश्चित. म्हणून कान्हा रे मन मोहनलाल, कान्हाने माझं मन मोहित केलं. एक गवळण तुम्ही नेहमी ऐकत असाल. पायीला पायीला नंदाचा नंदन, पायीला पायीला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा कान्हा रे मन मोहनलाल, तेने मोहिले तेने मोहिले तेने मोहिले मन. बरोबर. आता या संपूर्ण प्रसंगाला अनुरूप एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ती सांगतो. हारपले आपण पै पावे तै संता ते पाहता गिवसावे, म्हणोनी वानावे ऐकावे त्याची सदा. ही ओवी या प्रसंगाला बरोबर परफेक्ट बसते. सांगण्याचं तात्पर्य असा हा सुंदर योग आहे. त्या कान्हाचं, त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन आम्हाला झाल्यामुळे कान्हा रे मन मोहनलाल, त्याचा परिणाम सबही बिसरू. सबही बिसरू या शब्दाचा अर्थ धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिसून सर्व, या सर्व शब्दाचा अर्थ हा देह पण येतो बरं. नाही तर सर्व स्त्री गोमी. पण चहा उशिरा भेटली की भानगडी करस. चहा कसा विसरणार नाही तू? सर्व विसरली याचा अर्थ देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, सर्व या शब्दाचा अर्थ. तसं तेने वेधिले मन याचा अर्थ परमात्म्याच्या बाबतीमध्ये, परमात्म्याच्या स्मरणामध्ये सबही बिसरू. मी सर्वांना विसरले. मला झाड दिसत नाही, पशु दिसत नाही, पक्षी दिसत नाही, मठ मंदिर व्यक्ती स्त्री पुरुष आदी करून कोणीही दिसत नाही. भगवद्गीता सांगते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. मला सर्व जड जीवांमध्ये ईश्वरी स्वरूपाचं दर्शन होतं. मग कोणी म्हणेल का हो सर्वात्माच परमात्मा शे, मग बैलच पुढे कळबा टाकतस तसं आपला पुढे टाकात चाली का? आणि आपण जिलेबी गुलाबजाम खातस तसं तेसले गुलाबजाम दिनं तर चाली का? नाही हो. पशूंना जर अन्न खाऊ घातलं तर मृत्युमुखी पडतात बरं जनावरं, त्यातल्या त्यात शिळं अन्न. मग इथं शब्दरचनेकडे आम्ही लक्ष देत नाही. पंडितः सम दर्शिनः, ज्ञानी मनुष्य एका परमतत्वाच्या नजरेने त्यांच्याकडे पाहतो. तिथं समवर्तिनः असं नाही म्हटलेलं की तो पशुसारखा वर्तन करतो, असं नाही म्हटलेलं. समदर्शिनः. म्हणून चला हे खोल विषय थोडे पसनी पळायला जड जातात. त्या गवडणीला विचारलं तत्वज्ञान सांगत बसशील का घरी पण चालशील? त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा,
एको देवाः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. मी हे मध्ये मध्ये बडबड केलेली कळत असेल ना? हा म्हणा, हा म्हणा. तुका म्हणे विठू भरला सबाय तया हुनी काय चराचरी. हे वाङ्मय कळतं मात्र आपल्याला, मराठी वाङ्मय. म्हणून आपल्यावर साधू संतांचे थोर उपकार आहेत बरं. आपल्याला संस्कृत जरी येत नसली पण संत वाङ्मय मराठीत असल्यामुळे आपल्याला कळतं. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे तुका म्हणे विठू भरला सबाय. त्याप्रमाणेच हा प्रसंग या ठिकाणी मांडलेला आहे. कहा पगडारू, कुठं पाय टाकू. मोठं नवल आहे. आम्हाला देवळात देव दिसत नाही, त्यांना जगात जग दिसत नाही. हा फरक आहे संतांमध्ये आणि सामान्यामध्ये. ते म्हणतात सर्व जगतामध्ये ते परमतत्व व्यापलेलं असल्यामुळे कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वैने घेरा कानारे मनमोहनलाल सबही विसरू देखे गोपाल. तुकाराम महाराज म्हणतात मी एक सामान्य प्रापंची जीवन जगलो. पहिली पत्नी मेली, तुकाराम महाराजांची वारली. स्त्री एका अन्न न करिता मेली म्हणून दुसरी केली. तुम्ही म्हणशाल बाबा या विषयावर काही चिंतन करायचं काम नाही, कुवाऱ्यांना भेटत नाही. तर दुसरी कथा भेटी काय कितला लोक आमना जो वशिला लावतात. बाबा तुम्ही बोलता दूर दूर फिरतात, आमना पोऱ्या करता देखा हो. अरे मी मनास करता देखी नाही तर तुम ना पोऱ्या करता का देख काय. तुकाराम महाराजांनी जे कुटुंब केलं दुसरं, पहिली पत्नी वारली म्हणून केली काय. तुकाराम महाराज म्हणतात मी कौटुंबिक असून एक सोडून 2 पत्न्या केलेल्या असून मी सुद्धा त्या गवडणींसारखा त्या स्थितीला जाऊन पोहोचलो याचं मला आश्चर्य वाटतं. होतो थकित भैरे तुका भागा रे सब मनका धोका. माझ्या मनाला जी भीती होती ना ती सर्व नष्ट झाली. मला परमात्मा स्वरूपाचं दर्शन आणि झालं. विठोबार कुमारी उच्चारावे केले देवे गोकुळी माझी वाणी तुझे वर्णिकुन नाम ऐशे देई प्रेम काही कळा. मी बऱ्याच वर्षापासून गोसेवा करतो आणि बाल्यावस्थेपासून संप्रदायाच्या संपर्कात आहे. भगवान कृष्णाचं चरित्र सांगत असताना प्रत्येक बुद्धिवान वक्ता असं सांगत आला की जसं आता लेकरं शाळेत जातात आणि शिक्षण घेतात तसं त्या कालखंडाची शाळा अशी होती. म्हणतात की मुलांनी गायी चाराव्या. मला नेहमी प्रश्न पडायचा की गायी चारल्याने ज्ञानप्राप्तीचा कसा कार्यकारण संबंध. की जेव्हा मी प्रत्यक्ष गोसेवा करायला लागलो तेव्हा मला कळलं की गायीच्या सान्निध्यात राहून ज्ञानप्राप्ती कशी होते. म्हणून चरित्र असंच ऐकून आहेत आपण की तुम्ही गायी घेऊन सारे रांगत रंगणी चोरीत लोणी. तिथून जर आता सुरुवात केली
मग वाजतील बुवा 4. म्हणून आता तिथून सुरुवात करता, तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात जा. खरं तर गायींकरता रान शिल्लक ठेवलंय का पण तुम्ही? याचाही कधी विचार करा. मी तर म्हणतो ना, राजकीय मंडळी आमच्या शब्दाकडे लक्ष देईल की नाही काय माहिती. ज्या गायी करता या देवाने ही सृष्टी निर्माण केलेली आहे, त्या गायी करता चरण्याला जागाच समाजाने आणि शासकीय लोकांनी ठेवल्या नाहीत. म्हणून गोपाल कृष्ण स्वतः आणि गायी घेऊन रानामध्ये गेले. त्यांचे सवंगडी त्यांनी सोबत घेतले. मनसोक्त रान मोकळं असल्यामुळे गायी पोटभर चरायच्या. इतकं पोटभर दूध द्यायच्या की दही, दूध, तूप, लोणी. खरं तर हे शब्द सुद्धा आता बोलू नये ना ऐकू नये. खरं तर असे मनगट भिजस्तोर दही, दूध, तूप, लोणी खायचे लोक. आती नुसतं दूध असं नाव काढ की तोंड वाकडं करतात पोर. मला सांगा, जे शरीराला बलवान बनवणार आहे तेच जर आपण खात नाही तर आपलं आरोग्य चांगलं कसं राहील? आता काही 4-6 महिन्यापूर्वी शासनाने पोषण आहार म्हणून शाळेतल्या मुलांना अंडे घोषित केले होते. आपलं दुर्दैव आहे की आपण कोणत्याच गोष्टीचा प्रतिकार करत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. अशा गोष्टींचा प्रतिकार झाला पाहिजे. समजा जे लोक मांसाहारी असतील त्यांचं ठीक आहे, पण शाकाहारी लोकांचे पोरं शाकाहारी राहतील का? मग तिथं अंड्याऐवजी शासनाकडे आम्ही का तक्रार केली नाही की पोषण आहार म्हणून अंड देण्यापेक्षा गावरान गाईचं दूध द्या? कारण त्या शासकीय जबाबदार लोकांना माहिती होतं हे आपलाच गाय माहिती पडी, पुन्हा इथल्या गावड्या द्या बा. म्हणून त्यासनी दूध नाही अंड सुरू कर. बघा आता तुम्ही करा तुमचा विचार आणि तुमच्या भविष्याचा विचार. आमनं तर काही नाही, आमनं ठरायलेलं शे. आम्ही काय सांगण्याचं तात्पर्य, गायी खूप दूध द्यायच्या, वासरं पोटभर दूध प्यायचे. ते खेळायला किंवा गायी वळायला गेलेले लोकही दूध प्यायचे. आणि असा तृप्त कालखंड. आणि गायी झाडाखाली बसायच्या, भगवान कृष्ण बासरी वाजायचा, ते सवंगळी ऐकायचा. हो, आणि तो वेणूनाद ऐकून ब्रह्मभाव प्राप्त व्हावा. ती वेणू वेणू नसून तिच्यातून निघणारे वेद मंत्र होते ते. आणि त्या वेद मंत्राचा प्रभाव असा मन मस्तिष्कावर पडायचा की मनुष्याला आणि सहजच ब्रह्मस्थिती प्राप्त व्हायची. एका विद्वानानं लिहिलेले संगीत है शक्ती ईश्वर की, हर स्वर में बसा है राम, रागी जो सुनाए रागिनी तो रोगी को मिले आराम. याला जर आधुनिक युगामध्ये सांगायचं झालं तर याला म्युझिकल थेरपी म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे संगीताने सुद्धा आजार बरे होतात, इतकं आपलं संगीत क्षेत्र विकसित होतं. तुम्ही ऐकून असाल, पटदीप नावाचा राग म्हटला की दिवे लागायचे म्हणतात. मेघ मल्हार, आता असा बाबा पाहिजे होता हो एखादा. 15 दिन निघी गया जून महिना तरी पाणी पळा ना नाही. लायल का पाशाचे मिची 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 वावरवाला घेतलीस काम गाई करी रे तू, काम मकळाय घ्या रे इथली काम गाई करी असं म्हणतात. त्या थोडासा धीर धरताना इथला काय उतावळा गायता तू, इथला काय मकळाय गायता, चारा शिलगाय राहता तू मक्काना अशा म्हणतीस. त्या ते कपाशीना त्या दोन पाकड्या धरल्या. आता असा बाबा राहतात मेघबल म्हणतात पाणीच पाणी. काय देखू मिस करत लागेल तर ट्राय. तेवढ्या तारखा वाढी जातील माझं. चला बाबा मेघबलला राग म्हणा बाबा, पाळा पाणी आमला गावली. विठाला काही वासर तृप्त झाली असा प्रसंग सांगितलेला आहे. खूप मोठं दिव्य चरित्र आहे कृष्णाचं. आणि नेहमी आपण ऐकतो अशी तक्रार कृष्णाची केली गावामध्ये की हा आमच्या घरी खोड्या करतो म्हणून. यशोदा म्हणते श्रीरंग माझा वेळ आगे, याला नाही दुसरा जोळागे. एकच जोड घाली सन फिरस म्हणे तो. तुम्ही याची संगत सोळागे. गोकुळची आणणारी त्या बाकीन्या गवडणींमध्ये एक वयोवृद्ध अनुभवी गवडण होती म्हणे. जाऊ द्यावं जिन तीन लेकरू जिल तिले गोडच लागस म्हणे. ते आपलं ऐकावनी म्हणे, मनाघर येऊ दे म्हणे तेले, मग देखस म्हणे मी. खरं तर ती गवडण पुढचा बी शब्द बोलली होती बरं, पण मी संकोच केला थोडा बोलायला. कारण काही काही शब्द माझ्या पोशाखा परिस्थितीप्रमाणे शोभत नाही. पण ते बोलल्याशिवाय बी लोकांना बरं वाटत नाही. तेले
मना घर येऊ दे म्हणे मर जाय जोले. अशा बोलतीस ना आपल्याकडल्या बाया, मर जाय जो. त्यांना पुढे बोलतीस अजून, पोऱ्याले मर जाय जो येला. या संस्कार शेत बरं आपला. हाऊ पोऱ्या जर मर जाय जो येलाच ये, तर त्या येलाने माय कोण, आणि त्या येलाना बाप कोण. मी म्हणतो ना, ते बाकीने कीर्तन नाही ध्यान माराय नाही तर चालेल, एवढं जरी ध्यान मा ठेवून सर्वांनी तरी समजिले तुम्ही संस्कृतीमा बदल जाया. तर ते गवळण म्हणे मला घरी येऊ दे. तो म्हणे चाली तू ना घर न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची. न लगे नाव नंबर मोबाईल फाबाईल काहीच नाही माहिती येतून घर कथा शेता आणि कथा घुसार येतात. बरोबर रात्री 11:30-12 वाजल्या ती गवडण अशी चरई. हा शब्द पुन्हा शेतकऱ्यांनाच कळेल. म्हणजे कोयपाले वापरे ती चरई आणि वखरले वापरे तो दोर आणि येर खंदाले शिकाया वडाले वापरे तो नाडा. त्याला म्हणजे असा प्रकार शे. अजून सांगू का, येण्याकरता कीर्तन आहे का? चला चरई आणि काठी घेऊन बसली ती. येऊ दे म्हणे मर जाय जोले मना घर का साई असता म्हणे. 11:30 वाजल्यात 8 रोज जाय ना भागवत चालू होतं. रोज जागरण वये. हा भरपूर टाइम वये. 8वा दिवस आणि ती डुकल्या देत बसणी. तो तिना मालक काय म्हणे, जपात नाही कोणी म्हणणी जपी काय म्हणे तो खोऱ्या. म्हणजे कोण? कृष्ण. जपात नाही म्हणे कोणी म्हणणी. गई ती माऊली जपी. याला कळलं ही झोपली म्हणून. डोळे बंद करून घरात घुसले म्हणतात सर्वे. घुसले आणि दही दूध तुपलोणी खाल्लं. आता उरले खावया अशी बैसला सकळ. निळोबारांच्या गवडणी खूप सुंदर आहेत. कधी वेळ काढून वाचा. 60च गवडणी पण विशेष भाव आहे. माझ्या मीपणाचा करोनी फराळ असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तर उरलेलं फोळायचं होतं पण काय करावं, काहीतरी चमत्कार दाखवला पाहिजे. जर रावणाला रिमोट दाबल्यासारखं आटक येऊन मारून टाकलं असतं, लोकांनी रामाला राम मानलं असतं का? तुम्ही मानामुना बी आला होतात नाही. कीर्तन समजिना ना का तुमले. समजा मना गाडी मामी भगवान विष्णूले बसाडलंय. या भजनी वारकरी उन्हात पुढे या 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 बाबा आणि मन बरोबर मांगला फाटूक मधून भगवान विष्णू सशंक चक्रम सकिरी टुकुंडलम सपीत वस्त्रम सरसिवेक्षणम सार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुम शीर्षा चतुर्भुजम. भजनी आणि मायकरी असं म्हणतात का बापरे बाबा देव येऊ ना डायरेक्ट गाडी मा. शक्यच नाही. बाबा का कोणता रायरंगला येणार म्हणजे गाडी मा पठाडी सर. म्हणजे देवाला पाहिल्यावर सुद्धा देवाला अमान्य करणारा युग आहे सध्या. हे ध्यानात ठेवा तुम्ही. म्हणून गॉड इज नथिंग म्हणणारे जास्त आहेत जगामध्ये. काय म्हणून त्या ठिकाणी त्या भगवान कृष्णाने रामाने जर रिमोट दाबल्यासारखा रावण मारला असता तर राम देव आहे हे सिद्ध झालं नसतं. म्हणून त्याला प्रत्यक्ष युद्ध करूनच संपवावं लागलं. हे ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये तेवढी ताकद होती, पॉवर होती. त्याप्रमाणे या ठिकाणी या गवडणीला आम्ही येऊन गेलो, सर्व दही दूध तूप लोणी खाऊन गेलो हे कळलं पाहिजे. म्हणून त्या गवडणी येणी आणि त्या गवडीनी दाढी. पुरा महाराष्ट्र मासा एक बी बाबा नाही की तो असं बोलू शके. एक आणि उपयोग हा याचाही उपयोग करतो मी पण ते आता नाही करत. झालं तो आता अशी गाठ मारली आणि फोडला डेरा. असं ते नेहमी ना परिचयवाला बाबा पाहिजे सोबत आला मग ते बरोबर सूत्र जुमेला. आपलं काय कधी मध्ये उन्हाव माय असा उन्हाव माय म्हणतात. 3 दाढीले झटका बसणार येणीले आणि त्यानं दाढीले. तुकाराम महाराजांनाच खरं तर ते म्हणायचा अधिकार आहे. माझ्या घरी कोणी नसल्यामुळे म्हणजे मायबाप भाऊ बहिणी आहेत बरं. हे तुम्ही कोणी नाही. अरे 13वा नंबर शे म्हणा. 13वा 14वा कॅलेंडर घर घ्या असा भाग्यवान आहे मी. नाही समजत. बाकीनानी ठरायले भंगार जमा करसूत पैदास करसूत. तुम्ही बघा तुमने मकडावा मानत राहा तुम्ही. काय काय गुन्हा माय म्हणतात तिने येणी तानायनी येणी दाढी तानायनी हाव म्हणे मस्त खाऊन या माजली धांगडी. हे प्रमाण आमच्या सारख्याला म्हणायचा अधिकार नाही कारण आमना घर दांगडीच नाही म्हणून मी सांगत होतो. पण ते समजायला पाहिजे. आमनं बोलेल मस्त खाऊन या माजली धांगडी करीत असे ओढावळी. हाव म्हणे तू कम दाढी तानानी. ती म्हणे तुम्हीच बाय बारपणा करणार म्हणे. आता वय उमर काय शे अशी येणी ताट कसं काय असं. तो म्हणे मी येणी तानी
हाय म्हणे मी दाढीत आली नाही. असं चाकवी दे का त्याने काय जाय माय गाठ पडेल. मग म्हणे वय तो दिवालाय म्हणे कस काय एकटी जासू मी लग्न नटाई नगत गाठ पोलं नाही बांधेल का. ज्ञानबा तुकाराम चालली दिंडी. हा बापरे हा. दिवा प्रज्वलित केला म्हणजे दिवा चेटाळा नाही बरं, दिवा चेटत नाही, दिवा प्रज्वलित केला काय. आणि पाहिलं तर गाठ मारलेली. असं सांगतात की जळेना, कापली जाईना, सुटेना. आमची मंडळी सांगते की ब्राह्मणने मारेल सुटत नाही हो. ते 2-4-5 लाख दिनात की सुटी जास म्हणे. आबरू सोडान ठरायला सर्वासनी. असा ठोकेत पहिले लोक बाया असले त्याच्या बायका असले दारू पियत नाही तरी पायरीन खाले नाही उतरेत हो. हाई कीड कस काय लागणी काय माहिती आपला धर्म मा. एवढं तेवढं जाय की चाललोय मी जाय जाय कथा जास्त काय दुर्दैव आहे. ज्या स्त्रियांनी आपलं शील जाऊ नये म्हणून अग्नीत उड्या टाकल्या, देशाधर्म राष्ट्राची इज्जत राखली, त्या स्त्रिया बारीक सारीक शेंबड्या गोष्टींवरनं आणि घर सोडून निघून जातात. जाऊ द्या विषय पांगेल. हा म्हणे आता एक प्रमाण आहे पण ते अवघड वाटतं बोलायला. जाऊ द्या तिकडे. उजळ पडला तरी हे घराच्या बाहेर निघत नव्हते. शरम लाज वाटत होती ना असं गाठपोलं बांधेंनी. कस तरी शेजारना म्हणून का जे भाऊ उठतालेत का. अरे उठेल छे इन पायरे हाई चॅलेंज करी उंती कालदी भगवान कृष्णले. इन पायरे हाई 12-13 वरीस नाव तो समजे गए तर बरं माले मान्याने कधी तुम्ही माना न माना इनाच पायरे म्हणताय. नावीला जरा दरवाजा उघडवला. सर्व पोरसनी देख बाबाने दाढीनं आजीनी येणी बांधेले बा. आटला बाबाले आजीच नाही तर दाढी बांधाई कथा. हा सर्व पोर उरे 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 लाजी शर्मेने व्याकुळ झाले गेले. कृष्णा भगवान कृष्ण असा गुन्ना नागत. काही काही पोरं गाव परत असा राहतच बरं गुन्ना. आणि तेसनी माय म्हणस मग मन राज बिंदड मन राज बिंदड देखत कुंभारनं गदड रास कधी तेवढंच यस दुसरं काहीच येत नाही काय. कृष्णानं नजर टाकल्याबरोबर गाठ सुटली. मनुष्य जेवढा मान अपमान सहन करू शकतो ना तेवढे आमचे माय माऊली अपमान सहन नाही करू शकत बरं. म्हणून त्यांना कधीच अपमानित करू नका. त्यांना देवाने मृदू घडवलेला आहे. तिला अपमान सहन नाही झाला. मायव 4 बाया काय म्हणतील लोकांना काय इज्जत राहिली का. सर्व गाव अशी काय या गाव मारायचं. चला भरा म्हणे आपलं गाड. असा लेंडा बैलन ते गाड शिंगाळ पाटली लायल मागे पांढरी लायल डबडा टेपडा बारा चाल ना गाड. एक पोरग पळत गेलं कृष्णा. अरे तू त्यांना दाढी वेणी बांधून अपमानित केलं म्हणून ते आपलं गाव सोडून चालले. कोणत्याच बापाला वाटत नाही की आपलं लेकरू आपल्यापासून लांब राहावं म्हणून. तसं कृष्ण जर सर्वांचा बाप आहे त्यालाही वाटत नाही की माझ्यापासून माझे लेकरं लांब जावे म्हणून. काय करावं अजून टेम्परेचर वाढावं. ती बाई 1-2 किलोमीटर गाळ गई म्हणे काव समजस ना तुमले. माणूस बी बाईले काव म्हणस आणि बाई बी माणूसले काव म्हणस. कोण कोणी कावश आहे काय माहिती. म्हणे काय 30 लागणी हाय काय येर शे म्हणे वा पान या खुटलाले दोर टांगा कैशी लिनी पाणी लेवाल गया. भगवंतानं संधी साधली तसंच रूप घेतलं आणि गाडावर बटणार गाडा हाकलायला लागला. तो पाणी काढणारा म्हणे बापरे मला काय माहिती मी फटफडील चाबी ठेवतो नाही म्हणे. म्हणजे अशा चाब्या नका ठेवता बरं गाडीतले. चालणं गाडं खटाळण खटाळण तो पाणी काढणारा पयत उन्हा बैलसण्या नाथा धाऱ्यात तोपर्यंत यानं सांगून ठेवलेलं होतं की मनागतच उभी उपशे म्हणीस मी पाणी न येता पुढला एरवरती उद्भव. त्या दोघांचं भांडण सुरू झालं. एकमेकाच्या गचुंड्या धरल्या तानातान केली. तो 3रा गाड्यात बसला आणि बाई चक्रावली. मी आज लोक जुडाच देखील होतात म्हणे तिडा काही देखील नव्हतात म्हणे. या तिडा मग बाई म्हणे तुम्हाला काय छेन काय नाही मला समजी राहणं नाही म्हणे. गाडं मागे फिरावं. भगवान म्हणे तेच पाहिजे होतं मला फिरणं गाडं मागे. नंदराजा आमचा न्याय करा. काय न्याय
या तिन्ही सारखा दिखतस म्हणा खरा मालक कोणता शे तो सांगा. नंदराजा आज ना पुढारीच ना जर राहता ना अय बाई तू लग्न करेल तू तुमचा जे काय कर आम्ही करता नको असं सांगता. पण तो नंदराजा होता त्या टायमाचे राजे लोक योग्य निर्णय घ्यायचे. पाहिलं मुलाला विचारलं कृष्ण घरी आहे का बघ. नाही. पाण्याचा हौद होता गाईंना पाणी प्यायचा. जो या हौदाला इकडून तिकडे उडी मारेल त्याची बाई आणि गाडी. आलं ध्यानात. जो खरा होता ना तो म्हणे गई भो बाई बी घेईन गाडी बी घेईन. एवढा हौद कोणाकडे कुठे माराई. या मिलिटरी मा पोलीस भरती मा भरती करणार असले लांब उडी उंच उडीनं काय राहते असले विचारा. गोळा फेक काय राहते असले विचारा. गेलं म्हणे. नंदराजाने सांगितलं तिघांना चला रे. जे डुप्लिकेट होते ना कृष्णाच्या रूपातले 1 2 3 तिकडे उड्या मार दिना. आणि जो ओरिजिनल होणार त्यानं नंबर तो म्हणे आई बाई बिन गाडी बी द्यायला लागेल. संन्यासीनं कोणी बी करी म्हण कोण करी म्हणे हाती म्हातारपणे म्हणून बराच म्हातारा घर सोडतात नाही बरं म्हण कोण करी म्हणे हाती काय तर म्हणे ते चालणार नाही. ठरल्याप्रमाणे उडी मार असं धोतारावर त्यांनी तो काही बरमुडावर होता नाही तो असं धोतारावर 1 2 3 फपकन पाणी मा पडी घ्या. नंदराजा म्हणे त्याला ए पाणी मा पडेल. आई गाडी आणि बाई चल घर बाय. तो म्हणे बापरे. आणि ज्या 2 होतात ना ए कृष्ण मग गाई चारायला पाठवलं होतं वगैरे असा प्रसंग आहे. आणि गाई तृप्त झाल्या सर्व तृप्त झाले. सर्वांनी आणलेला प्रसाद म्हणजे आपण त्याला न्यारी म्हणायचो. सर्व जवळ आली घेतली. खांदी भार पोटी भूक काय खेळायची सुख या नात्याने भगवान कृष्णाने तो प्रसंग तिथं पार पाडला. त्याच्यानंतर साधू संतांनी पंढरपूर आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये तो पार पाडला. त्यांच्याच अवदार्याच्या कारणाने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गलीमध्ये प्रत्येक चौकामध्ये हा काल्याच्या प्रसंगातून प्रसाद सर्व भाविकांना आपल्या घरापर्यंत साधू संतांच्या कारणाने पोहोचला. असा प्रसाद आपल्या सर्वांना आज घ्यायचा आहे. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो. आपण सर्व बहुश्रुत श्रोते असल्यामुळे आणि सत्सद विवेकाची प्राप्ती आपल्याला प्रत्येकाला हो. आणि आपलं हे जे अधिष्ठान आहे हे जे आपलं दिव्य असं पवित्र असं ठिकाण आहे हे दिवसेंदिवस अजून वृद्धिंगत हो विशेष विकसित प्रसिद्धीला येवो अशी अपेक्षा आपली सर्वांची आहे. म्हणून आमच्या हरिभक्तीपरायण गजानन महाराजांच्या मार्गदर्शनातून आपण जो काही सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात नसेल. असं का मी 10 20 25 लाखापर्यंतचे आकडे ऐकलेले आहेत भागामध्ये. पण तुमचा आकडा माझे मात्र खूप आणि खूपच भयान आणि विशेष आहे. म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर भव्य दिव्य असं गिरणेश्वराचं मंदिर निर्माण करायची संकल्पना आणि लवकरात लवकर पार पडो आणि अत्यंत संपूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमान वाटेल असं कार्य आपल्या हातून घडो अशी अपेक्षा आम्ही करतो. आणि माझे शब्द या ठिकाणी थांबवतो. ज्ञानेश्वर मुख पसरो निगडे वातीच्या धारा घ्या रे दुधीच्या कोपरा वारे दोन्हीकडे मुख पसरो निगडे बामणे हाती टोकाधिक उन्हे का वारे चोहीकडे मुख पसरो निगडे धरला कृष्णमणी अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनी संभ्रम हृदया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिरगाडे वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठाल